बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी फरार असलेल्या वाल्मिक कराडनं आज सीआयडीच्या समोर शरणागती पत्करली। पाहुयात याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट। संतोष देशमुख हत्ये प्रकरणी सर्वात मोठी अपडेट। अखेर वाल्मिक कराड 22 दिवसानंतर शरण। वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण। व्हिडिओ व्हायरल करत कराड शरण। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणि खंडणी प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड अखेर शरण आलाय। तब्बल 22 दिवसानंतर मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास वाल्मिक कराडनं पुण्यामध्ये सीआयडी समोर खंडणी प्रकरणात शरणागती पत्करली। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात कुणालाही सोडणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। त्याबरोबरच पोलीस आणि सीआयडी कडे असलेल्या पुराव्यांच्या आधारेच आरोपींना शिक्षा केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। जे पुरावे आहेत त्याच्या आधारावर कोणाला सोडणार नाही हे मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे या संदर्भात वेळोवेळी पोलीस निर्णय करतील, पोलीस ब्रीफिंग करतील। जाणीवपूर्वक ही केस सीआयडीला देण्यात आलेली आहे, त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आलेली आहे। कोणाचाही त्यांच्यावर दबाव चालवून घेतला जाणार नाही, कुठलाही दबाव राहणार नाही। 9 डिसेंबरला संतोष देशमुख त्यांच्या कारमधून आतेभाऊ शिवराज लिंबराज देशमुखांसोबत मस्साजोगकडे जात असताना डोणगाव टोल नाका येथे त्यांची कार अज्ञातांनी अडवली। देशमुखांच्या गाडीची तोडफोड करत त्यांचं अपहरण करण्यात आलं। त्यांना केजच्या दिशेने नेलं। या प्रकरणी देशमुखांच्या आतेभावानं पोलिसांमध्ये तक्रार दिली। पोलिसांनी तातडीनं आरोपींचा शोध सुरू केला। पोलिसांनी तपास पथकं केजच्या दिशेने रवाना केली। मात्र थोड्या वेळानं देशमुखांचा मृतदेह दैठणा गावच्या रस्त्यावर आढळला। फरार आरोपींसह वाल्मिक कराडच्या नातेवाईकांची प्रॉपर्टी सीआयडीनं जप्त करायला सुरुवात केल्यानंतर अखेर 22 दिवसानंतर वाल्मिक कराडनं खंडणी प्रकरणात शरणागती पत्करली आहे। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष दिल्यानंतर मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। दरम्यान वाल्मिक कराडनं शरणागती पत्करल्यानंतर राजकीय नेत्यांनी मोठ्या प्रमाणात शंका उपस्थित केल्या। मौका तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मौक्याची घोषणा केलेली आहे। त्याच्यामुळे या केसमध्ये 302, 120ब, खंडणी आणि मौका हे सर्वच्या सर्व गुन्हे त्या ठिकाणी या सगळ्या आरोपींच्या वरती लागणार आहेत। धनंजय मुंडेंची सुद्धा काल काय चर्चा झाली देवेंद्र फडणवीसांची ते आम्हाला माहित पाहिजे। काल बरोबर चर्चा आणि आज बरोबर सरेंडर, हा प्रश्नचिन्ह येतो। एवढे दिवस मग का बसला होता? संतोष भाऊंच्या लेकीचे अश्रू जेव्हा जेव्हा तिचं मी भाषण बघते ना प्रचंड अस्वस्थ करणार आहे। त्या अश्रूंचा की त्या लेकराचं हसणे खेळणे के दिन आहे। ती बिचारी लढतेय, झडतेय, लगत वडिलांसाठी करतेय। संतोष देशमुख यांची मुलगी आणि भावानं मुख्य आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे। माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे। ते सीडीआर नुसार आज जे 3 आरोपी फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि सीडीआर नुसार जे आणखी आरोपी निघतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि पुढील तुमची कारवाई आहे ती चालू करा आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना आम्हाला न्याय मिळवून द्या एवढीच अपेक्षा करतो। बाकीचे अजून आरोपी आहेत ते लवकरात लवकर पकडा, सह आरोपी शोधा, सगळे सीडीआर काढून जे कोणी याच्यात दोषी आहेत ते सगळे मध्ये घ्या। बीडमध्ये 9 डिसेंबर ते 31 डिसेंबरच्या दरम्यान नेमकं काय घडलं? 9 डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण आणि हत्या करण्यात आली। केजवरून परत येताना संतोष देशमुखांचं डोणगाव टोलनाक्यावर अपहरण झालं।
अपहरणाच्या 3 तासानंतर देशमुखांच्या मृत्यूची बातमी आली. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर केज आणि मस्ताजोग येथे आंदोलन करण्यात आलं. अनेक राजकीय नेत्यांनी देशमुखांच्या कुटुंबाची भेट घेतली. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात देखील देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा मुद्दा गाजला. बीडमध्ये 28 डिसेंबरला सर्व पक्षीयांचा मोर्चा निघाला. वाल्मिक कराड 31 डिसेंबरला पुण्यात खंडणी प्रकरणी शरण आला. जत्रेत सिनेमा दाखवणारा ते मुंडे कुटुंबियांचा खास कसा झाला ते आपण समजून घेऊया. वाल्मिक कराड हा मूळचा परळीच्या पांगरी गावचा रहिवासी. 10वी नंतर शिक्षणासाठी परळीत आला. उपजीविकेसाठी कधी कधी जत्रेत सिनेमे दाखवायचा. गोपीनाथ मुंडेंच्या घरात वाल्मिक कराड घरगडी होता. गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे मार्ग मोकळे झाल्यानंतर वाल्मिक धनंजय मुंडेंसोबत गेला. वाल्मिक कराड परळी नगर परिषदेचा माजी नगरसेवक, उपनगराध्यक्ष, माजी गटनेता, नाथ प्रतिष्ठानचा सदस्य, बीड जिल्हा स्थायी समिती सदस्य होता. 10 वर्षापासून परळी मतदारसंघातील धनंजय मुंडेंच्या राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी वाल्मिककडे आहे. सरपंच देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या पोलीस स्टेशनमध्ये खंडणीशी संबंधित गुन्हा वाल्मिक कराडच्या विरोधात आहे. 31 डिसेंबरला वाल्मिक कराडची पुण्यात सीआयडीकडे शरणागती. वाल्मिक कराडनं खंडणी प्रकरणात आत्मसमर्पण केलंय. मात्र त्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. 22 दिवस आत्मसमर्पण का केलं नाही? वाल्मिक कराड पुण्यामध्ये होता तर पोलिसांनी सीआयडीला सापडला कसा नाही? असे विविध प्रश्न विरोधक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित करतात. हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला. मला अंदाने 4-5 लोक कामाला करायला लागले असतील, त्याला कन्व्हिन्स करायला, त्याची समजूत घालायला की बाबा हजर हो रे राजा. मग राजा हजर झाला. वाल्मिक कराड यांच्यावर खरोखर चौकशी करायला हवी. तर मला कुठेतरी असं वाटायला लागलं की महाराष्ट्र राज्याच्या बाहेर नेऊन ही चौकशी करायला हवी. कारण आता महाराष्ट्राचे जेवढे नेते मंडळी आहेत ते सगळेच्या सगळे वाल्मिक कराड बरोबर आहेत आणि हे दबाव तंत्र मोठ्या प्रमाणावर वापरला जाणार आहे. म्हणून या राज्याच्या बाहेर जाऊन हीच खरं तर चौकशी व्हायला हवी. यांनी सखोल याच्यात घुसून सगळेचे सगळे पकडले पाहिजेत. पाठीराखे सुद्धा, फोनवर साथ देणारे सुद्धा, खंडणी मागणारे, खंडणी घेतल्यावर कोणाला देत होते याचा सुद्धा तपास झाला पाहिजे. वाल्मिक कराडनं खंडणी प्रकरणात शरणागती पत्करली. मात्र त्याला संतोष देशमुख हत्ये प्रकरणी मास्टरमाइंड म्हटलं जात आहे. त्याबरोबरच आका आणि आकाचा आका कोण आणि त्यांच्यावर काय कारवाई होणार असा प्रश्नही याच निमित्तानं उपस्थित होतोय. गेल्या 22 दिवसांपासून सुरू असलेल्या या घटनाक्रमात अजूनही 2 आरोपी फरार असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पेटून उठलेल्या जनतेचे आता या प्रकरणातील आरोपींना काय शिक्षा होते याकडेच लक्ष लागलंय. पुण्याहून अमोल धर्माधिकारी, चंद्रशेखर भांगे, जालन्याहून सुधाकर जाधव, बीडहून विकास मानेसह स्वप्नील जाधव, उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.